संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर आरोप करत संजय लाखे पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। संजय लाखे पाटलांकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देण्यात आलाय। लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ। ज्यावेळेस या दोन लोकसभा मतदारसंघाचा टाय होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। केवळ विशाल पाटील यांना थांबवलं आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला। त्यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं ठरवलंय म्हणून सचिव पदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्याचाही राजीनामा मी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे। आपण मला जालना लोकसभेचं तिकीट देतो असा शब्द 14 महिन्यांपूर्वी दिला होता। संजय राऊत यांनी जयंत पाटलांशी विशिष्ट समझोता करून सांगली पदरात पाडून घेत आकांड तांडव नौटंकी करत अटळ पराभव पदरात पाडून घेतला। अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवेंचं शिष्यत्व निभावत जिंकणारे जालना आपल्याकडे येणार नाही हा शिष्यधर्म निभावला। अंबादास दानवे यांनी विजयी जागा पदरात पाडून न घेता पक्षाला आणि मला आपल्या डोळ्यासमोर ठेंगा दाखवला। आपण मला सचिव पदाची जबाबदारी दिली पण गेल्या 13 ते 14 महिन्यात वेळोवेळी विनंती करूनही कसलीच संघटनात्मक जबाबदारी आपण सोपवली नाही। जिल्हा विभाग राज्य संघटनेतून मला हळूहळू संपूर्णतः बेदखल करण्यात आलं। दैनिक सामनामध्ये कुठल्याही कार्यक्रमाच्या बातम्यांमध्ये उपस्थित असूनही माझं नाव येणार नाही ही रचना प्रस्थापित व्यवस्थेनं ठरवून केली। अंबादास दानवे सध्या चोरलेला कार्यक्रम मराठवाड्यात राबवतायत, त्याची संकल्पना माझी आणि लक्ष्मण वडले यांची आहे। मी संघटनात्मक व्यासपीठावर कुठेही दिसणार नाही अशी तटबंदी करण्यात आली आहे। मनपा वॉर्डचा हा बेडूक किती फुगणार, आपल्या सोंगट्या पुढे करून मराठवाड्यातील संघटना कमकुवत करणार। जिल्हा विभाग राज्य शिवसेना भवनात होणारी दररोजची मानसिक मानहानीकारक कुचंबणा सहन करण्याच्या पलीकडे। आपल्याला अनेकदा सांगूनही संघटना वाढीसाठी कार्यक्रम सुचवून न्याय मिळाला नाही म्हणून मी सचिव पदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देते। आपल्यासारख्या निर्मळ मनाच्या राजकारण्याला आणि कुटुंबाला समजून घेता आलं हेच नसे थोडके।